नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 7th स्टँडर्डमधील लेसन नंबर 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या वर्गात. पण इथे या लेसनचा अर्थ घेतलेला आहे त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, वॉर्मिंग अप. याच्यामध्ये सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे, ॲन ओपिनियन पोल, म्हणजेच मतसर्वेक्षण. प्रत्येकाचं मतसर्वेक्षण या ठिकाणी बघायचं आहे, घ्यायचं आहे. तर त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, यूज एनी वन ऑफ द टॉपिक गिवन बिलो टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल. आपल्याला खाली काही टॉपिक दिलेले आहेत, तर त्या टॉपिकमधील एक टॉपिक निवडायचं आहे आणि त्या टॉपिकवर प्रत्येकाचं काही मत आहे, तुमचं जे काही मत आहे तर ते मताचं जे सर्वेक्षण आहे ते करायचं आहे. फॉर युअर ओपिनियन पोल टॉक टू एनी 5 ऑफ युअर फ्रेंड्स. आणि तुमचं जे मत सर्वेक्षण आहे ते तुमच्या 5 मित्रांना सांगायचं आहे. नोट डाऊन देअर रिस्पॉन्स, ॲग्री, डिसॲग्री, नॉट शुअर. आणि तुमचा जो काही प्रतिसाद असेल, प्रत्येकाचा जो काही प्रतिसाद असेल तर तो लिहून ठेवायचा आहे, नोट डाऊन करायचा आहे. तर तो प्रतिसाद कसा लिहायचा आहे, ॲग्री म्हणजे सहमत असाल तर ॲग्री करायचं आहे, असहमत असाल तर डिसॲग्री करायचं आहे, आणि नॉट शुअर म्हणजे जर तुमचं उत्तर जर नक्की नसेल तर तुम्हाला नॉट शुअर करायचं आहे. पुढे बघा, फ्रॉम 3 ग्रुप्स, 3 ग्रुप तयार करायचे आहे. 1 फॉर ईच टॉपिक, प्रत्येक ग्रुपला एक एक टॉपिक द्यायचं आहे. डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप्स. ईच ग्रुप शूड सिलेक्ट अ ग्रुप लीडर टू पुट टुगेदर द फाइंडिंग्स अँड टू मेक अ प्रेझेंटेशन टू द क्लास. मग तुम्हाला 3 ग्रुप बनवायचे आहेत आणि प्रत्येक ग्रुपसाठी काय करायचं आहे, एक टॉपिक घ्यायचा आहे आणि तुमचं जे मतसर्वेक्षण आहे तर त्या मतसर्वेक्षणाविषयी ग्रुपमध्ये काय करायचे आहे, चर्चा करायची आहे. आणि प्रत्येक ग्रुपसाठी एक ग्रुप लीडर देखील बनवायचा आहे. कशासाठी, तर तुम्ही जे काही तुमचं ग्रुपमध्ये मत सर्वेक्षण झालेलं आहे त्याची जी चर्चा झालेली आहे ते तुम्हाला वर्गात सादर करण्यासाठी. पुढं बघा, फॉलो द प्रेझेंटेशन विथ अ डिस्कशन ऑफ ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर. मग एक चांगला मित्र आहे तर त्याचे काही गुणधर्म तुम्हाला दिलेले आहेत, एका चांगल्या विद्यार्थ्याचे काही गुणधर्म दिलेले आहेत आणि एका चांगल्या शिक्षकाचे गुणधर्म देखील या खाली आपल्याला दिलेले आहेत. तर त्यावर चर्चा करायची आहे आणि ते मतसर्वेक्षण सादर करायचं आहे. यू मे ऑल्सो कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक नॉट मेन्शन इन द टेबल बिलो. यामध्ये आता खाली आपल्याला काही गुणधर्म दिलेले आहेत, तर त्यामध्ये काही गुणधर्म दिलेले नसतील आणि ते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. तर चला पुढे बघूयात आता काय दिलेलं आहे बघूया. त्याच्यामध्ये पहिले बघा, व्हॉट मेक अ गुड फ्रेंड, कॅरेक्टरिस्टिक अ गुड फ्रेंड. मग आता एक चांगला मित्र आहे तर त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म दिलेले आहेत. तर बघूया त्याच्या गुणधर्माविषयी कोणी ॲग्री असेल तर ॲग्रीमध्ये टिक करायचं आहे, डिसॲग्री असेल तर डिसॲग्रीमध्ये टिक करायचं आहे, आणि नॉट शुअर म्हणजे तुमचं उत्तर जर नक्की नसेल तर नॉट शुअरमध्ये टिक करायचं आहे. मग याच्यामध्ये आपण बघूयात आता सुरुवातीला बघा, एक चांगला मित्रासाठी त्याचे गुणधर्म बघायचे आहेत. शोज यू द आन्सर शीट ॲट द टाईम ऑफ एक्झाम. तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत, डिसॲग्री. पॉईंट्स इट आउट व्हेन यू आर डुईंग समथिंग रॉंग, ॲग्री. त्यानंतर पुढे बघा, साईड्स विथ यू इन ऑल फाईट अँड क्वारेल्स, नॉट शुअर. कीप्स अ सिक्रेट, ॲग्री. टेल्स यू ऑल द गोसिप. याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात डिसॲग्री. त्यानंतर आता आपण पुढच्या टेबलकडे जाऊयात. पुढचा, अ गुड स्टुडंटसाठी काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. कीप्स क्वाइट इन द क्लासरूम ऑल द टाईम, डिसॲग्री. याचं काही जणांचं उत्तर ॲग्री देखील असेल, प्रत्येकानं आपापलं मत लिहायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात, ऑफन ब्रिंग गिफ्ट्स फॉर द टीचर, डिसॲग्री. टेक्स एफर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज हर ओन, ॲग्री.
is punctual and regular, agree, learns all answers by heart, disagree, participate in all classroom activities, ॲग्री. अशा प्रकारे तुम्हाला याचे हा टेबल कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, तिसऱ्या टेबलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॉट मेक्स अ गुड टीचर कॅरेक्टरिस्टिक्स. अ गुड टीचर, टीचरच्या काही शिक्षकाच्या कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म दिलेले आहेत. तर त्याचे गुणधर्म आपण शिक्षकाचे गुणधर्म बघूयात. त्याच्यावरूनुसार आपल्याला ॲग्री, डिसॲग्री अँड नॉट शुअर ठरवायचं आहे. तर बघा, सुरुवातीला प्रोव्हाइड्स रेडीमेड आन्सर्स, डिसॲग्री. इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स, ॲग्री. ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम, ॲग्री. गिव्स चॅलेंजिंग टास्क अँड मेक द स्टुडंट्स वर्क ऑन देम, ॲग्री. अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम, ॲग्री. आता आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात लेसनकडे. बघा, लेसनचं नाव काय आहे, इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. बघा, तर ह्या पाठात काय दिलेलं आहे, ह्या पाठामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे पार्ट 1. याचे 2 पार्ट आहेत. तर सुरुवातीचा पार्ट आपण बघणार आहोत आणि सेकंड पार्ट आपण नंतर बघणार आहोत. तर पार्ट 1 पहिले घेऊयात आपण. त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. आमचा जो वर्ग आहे तर तो 60 मुली आणि मुले मिळून बनलेला आहे आणि आम्ही सर्वजण मित्र आहोत. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमॉंगेस्ट अस अँड समटाईम्स वी डू हॅव quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. तर बघा, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर हा 60 मुलं आणि मुली मिळून तो वर्ग बनलेला आहे आणि हे सर्वजण काय आहेत, मित्र आहेत. तर पुढं बघा, आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांच्यामध्ये गट देखील आहेत. म्हणजे मुलांचे काही गट, मुलींचे काही गट, असे जसं आपल्यामध्ये गट पडलेले असतात, आपल्या वर्गामध्ये जसं मुलामध्ये मुलींमध्ये गट आहेत, तसं त्यांच्यामध्ये देखील गट पडलेले आहेत. आपल्यासारखंच त्यांच्यामध्ये भांडण देखील आहे, वादविवाद आहेत, मारामाऱ्या देखील होतात, असं सर्व काही होत असतं. परंतु जर समजा दुसऱ्यांशी सामना देण्याची जेव्हा वेळ येते, तर त्यावेळेस ते काय करतात, तो जो वर्ग आहे तो सर्व एकजुटीनं त्या अडचणीला सामोरा जातो. तर त्याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस समजा एखाद्या वेळेस अगदी शिक्षकासोबत सुद्धा जर तोंड द्यायची वेळ आली, तर तो वर्ग एकजुटीनं त्यांना सामोरं जातो आहे. तर पुढे बघा, आता काय दिलेलं आहे, if you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. बघा, आता तुम्हाला एखादा जर संपूर्ण वर्ग, शाळेचं जे मैदान आहे तर त्या मैदानाला 3-3 फेऱ्या मारायला सांगितलेल्या आहेत, किंवा शिक्षा म्हणून तुम्हाला पुस्तकामधून जर 100 ओळी लिहून आणायला लावलेल्या आहेत, तर असा कोणता वर्ग असेल, तर तो कोणता वर्ग आहे, तो आमचाच वर्ग आहे, असे ते म्हणत आहेत. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनीवन, गर्ल ऑर बॉय. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. परंतु बघा, आम्ही कोणताही एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर त्याच्याविषयी आम्ही असे चाड्या वगैरे म्हणजे चुगल्या वगैरे करत नाहीत. म्हणून आमचा जो वर्ग आहे, तर तो आमचा वर्ग सर्व मिळून काय करतो आहे, शिक्षा घेतो आहे. तर आता पुढे बघा काय दिलेलं आहे याच्यामध्ये, अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि आता आपल्याला काय बघायचं आहे, यावर्षी काय घडलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आता पुढे बघा, वी वेअर यूज टू टीचर्स शouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. म्हणजेच काही जर समजा गच्चाळ काम केलेलं असेल, म्हणजेच घाणेरडं काम केलेलं असेल, कमी गुण मिळालेले असतील, जो अभ्यास दिलेला आहे वर्गामध्ये तो अपूर्ण असेल, शाळेमध्ये नियमित न जाणे, शिक्षकांना चिंता वाटत होती, तर अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर शिक्षकांची
अशा काही म्हणजे कोणी सुट्ट्या मारल्या, कोणी अभ्यास नाही केला तर शिक्षक खूप बोलायचे, शिक्षक मुलांवर ओरडायचे. तर त्याची ते वर्गातल्या मुलांना काय झालेली होती, एक प्रकारची सवय झालेली होती. बट वी डिडंट माइंड इट, परंतु आम्हाला त्याचं काहीच वाटत नव्हतं असं त्या वर्गातील मुलं म्हणत आहेत. इट मेड नो डिफरन्स टू अस, आणि त्यांना आम्हाला काही फरक देखील पडत नाही असं ते मुलं म्हणत आहेत. वी ऑल लाईक आवर क्लास द वे इट वॉज, वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आवर क्लास, आणि आम्हाला आमचा जो वर्ग आहे तो जसा आहे तसाच तो आम्हाला आवडत आहे, आणि खरं जर बघायला गेलं तर आमच्या वर्गाचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे असं ते मुलं म्हणत आहेत. चला तर पुढं बघूयात आता काय सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. अँड सो वॉज आवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई, शी सेड सो इन द व्हेरी फास्ट पिरियड. आणि आता त्यांच्या ज्या नवीन वर्ग शिक्षक आहेत तर त्या श्रीमती देसाई यांनासुद्धा त्यांनी त्यांचा जो पहिला तास होता तर त्या पहिल्या तासालाच तसं सांगितलेलं आहे. तर बघा आता पुढं बघूयात. शी सेड आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स अँड आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे त्या काय म्हणाल्या बघा आता, त्या ज्या श्रीमती देसाई मॅडम आहेत त्यांच्या वर्ग शिक्षिका त्या काय म्हणत आहेत, मी तुमच्या मागच्या वर्षीच्या जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांकडून तुमच्या वर्गाविषयी खूप काही ऐकलेलं आहे असं त्या म्हणत आहेत. आणि आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुमच्याबद्दल अभिमान आहे असं देखील त्या म्हणत आहेत. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. आणि युनिटी म्हणजे हे जो एकोप आहे तर हा एक अतिशय महत्त्वाचा असा गुण आहे आणि तो ते नेहमी तुम्ही टिकवून ठेवला पाहिजे असं त्या सांगत आहेत. आय एम व्हेरी हॅप्पी टू बी युअर क्लास टीचर, आणि मला आनंद आहे की मी तुमची वर्ग शिक्षिका आहे, मी तुमची क्लास टीचर आहे. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस, तर त्यांनी आम्हाला काय म्हटले असं तुमच्या लक्षात आले आहे का. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, आणि ते अतिशय कसं आहे, इंटरेस्टिंग आहे म्हणजे लक्षवेधक आहे. इट्स नेवर चिल्ड्रन, त्या मुले असं कधीच म्हणत नाहीत, त्या ज्या वर्ग शिक्षिका आहेत त्या असं मुले वगैरे असं कधीच म्हणत नाहीत. इट्स ऑलवेज गर्ल्स बॉईज यू यंग पीपल और मे डिअर और माय डिअर और यंग मॅन और यंग लेडी यू फील सो नाईस वेन शी सेज नाऊ दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. बघा त्या वर्ग शिक्षकांविषयी काय सांगितलेलं आहे. त्या वर्ग शिक्षिका आहेत त्या नेहमी मुलींनो, मुलांनो, तरुण लोकांनो किंवा माझ्या प्रिय असं त्या शब्द वापरत असतात, असं त्या बोलत असतात कोणाला बोलवताना. आणि त्यानंतर बघा तर त्या ज्या वर्ग शिक्षिका आहेत तर त्या काय म्हणत आहेत, आता या बाईसाहेब ते कसे करायचे ते आपल्याला दाखवतील. म्हणजे आता या बाईसाहेब ज्या आहेत तर त्या कसं करायचं आहे, एखादं काम असेल तर ते कसं करायचं आहे ते आपल्याला दाखवणार आहेत. आणि असं जेव्हा त्या वर्ग शिक्षिका म्हणतात तर तुम्हाला किती छान वाटतंय, मुलांना किती छान वाटतंय. चला तर पुढे बघूयात मग. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट, आणि आता पहिल्या घटक चाचणीची वेळ आलेली होती. आफ्टर द टेस्ट म्हणजेच टेस्टनंतर, त्या चाचणीनंतर, वी ऑल गॉट रेडी टू रिसीव आवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. आणि आता बघा घटक चाचणी झालेली आहे, त्या घटक चाचणीनंतर आम्हाला सर्वांना आमच्या शिक्षेचा जो वाटा आहे तर तो पत्करायला आम्ही तयार झालेलो आहेत, म्हणजे शिक्षेसाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत असं तो वर्ग म्हणत आहे. बट वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड शी डिडंट लुक अँग्री. आणि जेव्हा त्या वर्ग शिक्षिका आहेत देसाई, श्रीमती देसाई, तर ते प्रगती पुस्तकं घेऊन आलेले आहेत, आणि त्या जेव्हा प्रगती पुस्तकं घेऊन आलेल्या आहेत तर त्या रागावलेल्या दिसत नाहीत. शी वॉज रॅदर क्वाईट, तर त्या काहीशा शांत दिसत आहेत. क्वाईट म्हणजे काय, शांत. शी स्माईल ॲज युज्युअल बट हर आईज डिडंट लुक हॅप्पी, त्या नेहमीप्रमाणेच त्यांनी स्मित हास्य केलेलं आहे, नेहमीप्रमाणेच त्या दिसत आहेत, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद हा दिसत नव्हता. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद दिसतोय का, नाही. हर आईज
डिडंट लुक हॅप्पी, त्यांचे जे डोळे आहेत तर ते आनंदी दिसत नाही आहेत. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन, त्यांनी काय केलेलं आहे, सर्व जी प्रगती पुस्तकं आणलेली होती ती मुलांना एक एक करून वाटून दिलेली आहेत. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन ऑब्जेक्ट ऑर द ऑदर, आणि आमच्यापैकी बरेचसे जण असे मुलं आहेत, काही जण एक विषयात नापास झालेले होते, काही जण दुसऱ्या विषयात नापास झालेले होते, असे भरपूर सारे मुलं होते. सम हॅड नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट, काही काही जणांनी तर परीक्षा देखील दिलेली नव्हती. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट, आणि असे पण काही मुलं आहेत का त्यांना काही काही विषयामध्ये चांगले देखील गुण मिळालेले आहेत. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट, आणि फार थोडे मुलं असे आहेत का त्यांना सर्व विषयामध्ये चांगले गुण मिळालेले आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे, असे फार कमी मुलं आहेत. तर चला पुढे बघूयात आता. सो दॅट्स दॅट, तेव्हा ते सर्व जे काही आहे ते अशा प्रकारचं आहे. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स, म्हणजे ती जी सर्व प्रगती पुस्तकं वाटून झालेली आहेत तर ती वाटून झाल्याच्या नंतर काय म्हणतात बघा, तेव्हा हे सर्व असं आहे. सडनली म्हणजे अचानकपणे बघा आता, हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स, आणि त्यांचे काय झालेले आहेत, डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत. कोणाचे, त्या वर्ग शिक्षिकेचे. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल ऑफ कोर्स, शी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. तर बघा त्यांचे जे डोळे आहेत ते काय अश्रूंनी भरून आलेले आहेत, पण त्यांनी त्यांचे जे अश्रू आहेत ते डोळ्यातून खाली ओघळू दिलेले आहेत का, तर नाही, त्यांनी डोळ्याची उघडझाप केलेली आहे आणि ते अश्रू त्यांनी असे घालवून लावलेले आहेत, म्हणजे दिसून दिलेले नाहीत आणि त्या फळ्याच्या दिशेने वळलेले आहेत. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क. मग आता बघा कोणीतरी काय विचारलेलं आहे, मॅडम तुम्ही आमच्यावर रागावले आहात का, तर नो नॉट ॲट ऑल, नाही मुळीच नाही, असं कोण म्हणतं आहे, असं मॅडम म्हणतायत. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. मग बघा आता सुष्मिता काय म्हणत आहे, परंतु तुम्हाला आमच्याविषयी थोडा देखील अभिमान वाटत नाही, असं सुष्मितानं एकदम हळूवार आवाजामध्ये ती बोललेली आहे. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. नाही सुष्मिता, तुम्ही म्हणजे सर्वजण म्हणजे माझा हा वर्ग आहे आणि मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज, टेक आउट युअर बुक्स. आणि ठीक आहे, तर आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूयात आणि तुम्ही तुमची पुस्तकं काय करा, आता बाहेर काढा. टेक आउट युअर बुक्स म्हणजे तुम्ही तुमची पुस्तकं बाहेर काढा. चला पुढे बघूयात काय सांगितलेलं आहे. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट दिस, आम्ही शाळा सुटल्याच्या नंतर थांबलेलो आहोत आणि त्याच्याविषयी आम्ही चर्चा केलेली आहे. डिड यू नोटीस वॉट देसाई मॅम सेड, तर देसाई मॅडम काय म्हणाल्या हे तुमच्या लक्षात आलेलं आहे का, असं कोण म्हणतं आहे, अस्मिता. आस्क स्नेहल, स्नेहल अस्मिताला म्हणत आहे. तर बघा पुढं काय सांगितलेलं आहे. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू, शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. तर बघा त्या म्हणालेल्या आहेत, काय झालेलं आहे, स्नेहलनं काय विचारलेलं आहे, देसाई मॅडम काय म्हणाले आहे, तुझ्या लक्षात आलेलं आहे का अस्मिता, तर त्या म्हणालेल्या आहेत, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे, परंतु मला तुमचा अभिमान वाटतो अशा त्या म्हणालेल्या नाहीत, असं कोण म्हणत आहे, असं स्नेहल म्हणत आहे अस्मिताला. मग पुढे बघा आता, व्हॉट डू यू एक्सपेक्ट, मग तुझी काय अपेक्षा आहे, असं अस्मिता म्हणालेली आहे. आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, तर आपल्यापैकी काय होतात, बरीचशी जी मुलं आहेत ती फेल होतात म्हणजे नापास होत आहेत. सो मेनी मिस द टेस्ट, काही मुलं परीक्षा देखील देत नाही, परीक्षा देखील चुकवतात. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस, आणि त्यांना आपला अभिमान वाटायला पाहिजे अशी तू कशा प्रकारे तू अपेक्षा करू शकतेस, असं कोण म्हणते, असं अस्मिता म्हणते. चला तर मग पुढं बघूयात आता आपण. हा लेसन इथं पार्ट 1 संपलेला आहे. तर आता याच्यामध्ये वर्कशॉप दिलेला आहे, इंग्लिश वर्कशॉप, तो वर्कशॉप आपण बघूयात. वर्कशॉपमध्ये बघा फर्स्ट नंबरला काय दिलेलं आहे, रीड अलाउड द 2 कन्व्हर्सेशन्स इन दिस पार्ट.
आता याच्यामधले आपल्याला 2 संवाद दिलेले आहेत, तर ते 2 संवाद वाचायचे आहेत मोठ्याने. तर पहिला बघा, बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट. पहिला संवाद कोणता आहे? मिसेस देसाईचा आणि विद्यार्थ्यांचा. बी, बिटवीन अस्मिता अँड स्नेहल. अस्मिताचा आणि स्नेहलचा देखील संवाद मोठ्याने वाचायचा आहे. त्यानंतर चला सेकंड नंबर क्वेश्चन आपण बघूयात. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट देम डाऊन. मग बघा, आता याच्यामध्ये पुढील काही आपल्याला विधानं दिलेली आहेत, आपल्याला काही सेंटेन्स दिलेले आहेत, ते चूक आहेत का बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिलं बघूयात. ए, देअर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन दिस क्लास. हे याचा आन्सर राईट येणार आहे. त्यानंतर बी नंबर आपण बघूया. दे नेवर कॉरल. याचा आन्सर रॉंग येणार आहे. देअर टीचर्स नेवर शाऊट ॲट देम. याचा आन्सर देखील रॉंग येणार आहे. डी नंबर आपण बघूयात आता. देअर वॉज नो युनिटी अमॉंग द स्टुडंट इन द क्लास. याचा आन्सर देखील रॉंग येणार आहे, कारण त्या मुलांमध्ये युनिटी होती. सुस्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. याचा आन्सर राईट येणार आहे, कारण सुस्मिता बोललेली आहे शिक्षकाला, तर ती लो आणि सॉफ्ट व्हॉइस म्हणजे एकदम हळुवार आवाजात ती बोललेली आहे. याचा आन्सर राईट असणार आहे. त्यानंतर यफ बघा, यफ सेंटेन्स काय दिलेला आहे? अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. याचा आन्सर राईट असणार आहे. अस्मिता काय करत आहे? तिची ही स्टोरी सांगत आहे. हे आपल्याला त्या लेसनवरून लक्षात आलेलं आहे. त्यानंतर चला थर्ड नंबर क्वेश्चनकडे जाऊयात आपण. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला काही पुढं प्रश्न दिलेले आहेत, तर त्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे, आपल्याला डिस्कस करायचं आहे. ए नंबर बघा. व्हाय डज मिसेस देसाई क्लास लाईक हर. ज्या मिसेस देसाई आहेत, ज्या श्रीमती देसाई आहेत, त्यांच्या ज्या वर्गाला त्या बाई का आवडत आहेत असं विचारलेलं आहे. मग त्याच्याविषयी आपल्याला डिस्कस करायचं. मग का सांगणार आहेत? मिसेस देसाईज क्लास लाईक्स हर बिकॉज शी लाईक्स देअर युनिटी. म्हणजे त्यांना त्यांची जी एकता आहे ती आवडलेली आहे. त्यानंतर बघा, शी वॉज सॉरी फॉर देअर पुअर रिझल्ट बट डिडंट स्कोल्ड ऑर पनिशमेंट देम. म्हणजे त्यांचा रिझल्ट खराब आलेला आहे, पण त्यांनी त्यांना पनिशमेंट केलेली आहे का? नाही. त्याच्यानंतर आपण काय लिहिणार आहोत याच्यामध्ये? शी स्टील वॉन्टेड टू बी प्राऊड ऑफ देम. द क्लास लाईक दिस काइंड ॲटिट्यूड ऑफ देअर टीचर्स. अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर आपण बी नंबर बघूयात. शूड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री ऑर अनहॅप्पी. मग जे मिसेस देसाईंनी रागवायला किंवा दुःखी असायला पाहिजे होतं का असं तुम्हाला वाटतंय का? तर यस. याचा आन्सर काय असणार आहे? यस असणार आहे. तर का बरं? बिकॉज स्टुडंट्स ऑफ हर क्लास डिड नॉट डू वेल इन द टेस्ट अँड सम ऑफ देम हॅड नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट. म्हणजे त्यांनी दुःखी असायला हवं होतं, कारण का त्या वर्गातील जे बरेचसे मुलं आहेत ते चांगली कृती करत होते का? नाही. त्यांनी टेस्ट दिल्या का? नाही. काही जणांना कमी मार्क्स मिळाले, काही जणांनी टेस्ट दिलेली नाही, त्यामुळं त्यांनी दुःखी असायला हवे होते असं आपल्याला वाटतं आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा. यूज द इन्फॉर्मेशन टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग ॲडवर्ब्स. मग आपल्याला पुढं काही ॲडवर्ब्स दिलेले आहेत, म्हणजे क्रियाविशेषणं दिलेली आहेत, तर त्यापासून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला तयार करायचे, म्हणजे अर्थपूर्ण वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. मग बघा, आपल्याला काय काय ॲडव्हर्ब्स दिलेले आहेत. पहिले दिलेलं आहे ॲल्वेज, नंतर दिलेलं आहे रेग्युलरली, समटाईम्स, नेवर. हे 4 ॲडव्हर्ब्स आपल्याला दिलेले आहे. मग पहिले आपण ऑलवेज घेऊयात. त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे बघा. यू मे ऑल्सो मेक एनी अदर सेंटेन्सेस युजिंग दिस ॲडवर्ब्स. आणि तेच ॲडवर्ब, तेच क्रियाविशेषणं आपल्याला वापरायचे आहेत. आणि अजून काही सेंटेन्स आपल्याला तयार करता येत असतील तर ते आपल्याला तयार करायचे आहेत. इतर वाक्य देखील आपल्याला तयार करायचे आहेत. मग सुरुवातीला आपण बघूयात ॲल्वेजपासून आपल्याला काय सेंटेन्स तयार करता येईल. तर बघा, आय ऑलवेज वॉक इन द मॉर्निंग. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे आहेत. मग नंतर रेग्युलरलीमध्ये काय लिहिणार आहोत? आय डू माय होमवर्क रेग्युलरली. म्हणजे मी माझा जो होमवर्क आहे तो नियमितपणे पूर्ण करतो. मग समटाईम्समध्ये आपण काय लिहिणार आहोत बघा. समटाईम्स आय हेल्प माय ब्रदर.
माय यंगर ब्रदर. समटाईम्स आय हेल्प माय यंगर ब्रदर इन हिज स्टडीज. म्हणजे मी माझा जो लहान भाऊ आहे त्याला मी कधी कधी त्याच्या अभ्यास करण्यामध्ये मदत करतो. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर बघा नेवर हे आपल्याला ॲडवर्ब दिलेलं आहे, तर त्याच्यापासून काय सेंटेन्स तयार करणार आपण. आय नेवर लाई टू माय पॅरेंट्स. म्हणजे मी माझे जे पॅरेंट्स आहेत घरातील जे मोठ्या व्यक्ती आहेत तर त्यांना मी कधीच खोटं बोलत नाही. अशा पद्धतीचे तुम्हाला अजून भरपूर सारे सेंटेन्स जेवढे तयार करता येतील तेवढे तुम्हाला तयार करायचे आहेत. चला पुढे जाऊयात. 5th नंबर क्वेश्चन. राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द ॲप्रोप्रिएट प्लेस टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. मग आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, काही शब्द दिलेले आहेत, तर ते शब्द आपल्याला काय करायचे आहेत, खालील जो टेबल दिलेला आहे तर त्याच्यामध्ये तो टेबल पूर्ण करण्यासाठी योग्य ठिकाणी आपल्याला त्यांचा वापर करायचा आहे. मग ते शब्द कोणते कोणते वर्ड्स दिलेले आहेत आपल्याला. इट सेल्फ, हर सेल्फ, माय सेल्फ, युअर सेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ आणि हिमसेल्फ. मग बघा आता त्याच्यानंतर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आपल्याला आय दिलेला आहे, तर आयच्या पुढं आपण काय लिहिणार आहोत. मग आता आपल्याला इथं सुरुवातीला काय लिहायचं आहे, माय सेल्फ. आय माय सेल्फ, वी आवर सेल्व्स, त्यानंतर यू युअर सेल्फ, त्यानंतर खालचा जो यू आहे तिथं लिहिणार आहोत युअर सेल्व्स. त्यानंतर बघा हीच्या पुढे लिहिणार आहोत हिमसेल्फ. इटच्या समोर लिहिणार आहोत इट सेल्फ. शीच्या समोर लिहिणार आहोत हर सेल्फ. आणि आता आपल्याला दे या शब्दासाठी इथं कोणता शब्द दिलेला नाही आणि तिथं शब्द आपण कोणताच लिहिणार नाहीत, पण आपण देच्या जागी देमसेल्व्स हा शब्द आपण लिहू शकतो, पण तो आपल्याला याच्यामध्ये दिलेला नाही म्हणून आपल्याला तो लिहायचा नाही. तर त्यानंतर चला पुढे 6 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. आपल्याला काय करायचं आहे, ए पासून झेडपर्यंतचा अल्फाबेट आपल्याला म्हणायचं आहे. जी इंग्रजी मुळाक्षर आहेत ती आपल्याला म्हणायची आहेत. देअर आर 26 लेटर्स इन द अल्फाबेट. ते जे अल्फाबेट आहेत ते जी मुळाक्षर आहेत ते किती आहेत, एकूण 26 आहेत, 26 आहेत. डिवाइड देम इन टू ग्रुप्स ऑफ रायमिंग लेटर्स. आणि त्यांचं विभाजन करायचं आहे. कसं, रायमिंग लेटर्स म्हणजे जे यमक जुळणारे शब्द आहेत त्यांचं विभाजन वेगवेगळे करायचे आहेत. जसं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा पुढं. फॉर एक्झाम्पल क्यू यू डब्ल्यू आर रायमिंग लेटर्स दॅट एंडेड विथ द यू साऊंड. मग आपल्याला बघा क्यूच्या शेवटी काय येतो यू, त्यानंतर यू हा जे दुसरा अक्षर दिलेला आहे त्याच्या शेवटी पण काय येतो यू, आणि डब्ल्यू हे तिसरं अक्षर दिलेलं आहे त्याच्या शेवटी पण काय येतो यू. म्हणजे क्यू यू डब्ल्यू ह्या तिन्ही अक्षराच्या शेवटी यू हा असा उच्चार येतो, यू असा साऊंड येतो. तर अशा आपल्याला अजून काही अक्षरं जर असतील तर ह्या ABCDच्या अल्फाबेटमधून फाइंड करायचे आहे. डिड यू फाइंड अ रायमिंग लेटर फॉर ईच ऑफ द 26 लेटर्स. मग याच्यामध्ये बघा जे के हे एक आपल्याला एक्झाम्पल त्याचं देता येईल. म्हणजे त्याच्या शेवटी काय येतो ए म्हणजे JK. त्यानंतर SX शेवटी स येतो आहे म्हणजे S आणि X. त्यानंतर बघा तिसरं एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला, BCD EGPT व्ही ह्या सर्वांच्या शेवटी ई येतं आहे. म्हणजे हे देखील एक्झाम्पल देता येईल आपल्याला. आणि याच्यानंतर अजून जर याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम्पल्स असतील तुम्हाला काही सापडले तर ते तुम्ही लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये खाली लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे, तो लँग्वेज स्टडीचा पार्ट आपण नंतर बघणार आहोत.